वळूया पुढील बातमीकडे। मराठीच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। सरकारी कार्यालयात मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी मराठी कार्यकर्त्यांनी सरकारी आस्थापनं बँकेबाहेर आंदोलन केली। तर मनसेकडून मराठी सक्तीसाठी अल्टिमेटम देण्यात आला असून मराठी भाषा सक्ती न केल्यास कारवाईचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय। राज ठाकरेंच्या आदेशानंतर बँकांसह इतर आस्थापनांकडे मनसैनिकांनी मोर्चा वळवलाय। मुंबईतल्या परळच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये जात मनसैनिकांनी अल्टिमेटम दिला। 15 दिवसात मराठीमध्ये कामं न झाल्यास मनसे स्टाईल दाखवण्याचा इशारा दिलाय। परळमधल्या IDBI बँकेत जाऊन मराठीत कामं करण्याचं आवाहन करण्यात आलंय। मनसे स्टाईलनं मराठीत काम करायला लावू असा इशारा मनसैनिकांनी दिलाय। मनसैनिकांनी IDBI बँकेत असणारी हिंदी भाषेतली पाटी मराठीत केली। अंधेरीतल्या HDFC बँकेतही मनसैनिकांनी धडक दिली आहे। बँकांमधलं कामकाज मराठीत करण्याच्या सूचना मनसैनिकांनी दिल्यात। उल्हासनगरमध्ये स्टेट बँकेत शिरून मनसैनिकांनी मराठीसाठी कर्मचाऱ्यांना इशारा दिलाय। महिनाभरात मराठी न दिसल्यास कानाखाली आवाज काढू असा इशारा मनसैनिकांनी दिलाय। कोल्हापूरमध्ये बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरत मनसैनिकांनी जाब विचारलाय। आता करावायचं आणि जर होत नसेल बंद करायचं। मराठीत कामकाज न केल्यास खळखटाकचा इशारा मनसैनिकांनी दिलाय। सोलापूरमध्ये मनसैनिकांनी बँक ऑफ महाराष्ट्रात निवेदन दिलंय।